बंदोबस्ताची तयारी करणाऱ्या पोलिसांच्या पथकावर जमावाकडून दगडफेक, पोलिसांनी केला अश्रुधुराचा वापर। पोलीस बंदोबस्ताची तयारी करत असताना पोलिसांवर एका जमावाने हल्ला केल्याची घटना काठेगल्ली येथे घडली आहे। यामध्ये सुमारे 3 पोलीस गाड्यांचं नुकसान झालं आहे तर 4 कर्मचारी जखमी झाले आहेत। या सर्व प्रकरणाबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील काठेगल्ली परिसरात वादग्रस्त अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अधिसूचना प्रकाशित करण्यात आली होती आणि या अधिसूचनेनुसार बुधवारपासून शुक्रवारपर्यंत पोलीस बंदोबस्त काठेगल्ली आणि लगतच्या परिसरामध्ये करण्यात येणार होता। त्यासाठी पोलिसांची तयारी सुरू होती। मंगळवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्ताची तयारी करत असताना एका जमावाने अचानक पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली। ही दगडफेक करत हा जमाव पोलिसांवर चाल करत गेला आणि पुढे ज्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या होत्या त्यापैकी 3 गाड्यांवर दगडफेक केली तर पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आले असल्यामुळे 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। त्यांना प्रथमदर्शनी शासकीय रुग्णालयात नंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री तातडीने अश्रुधुराचा वापर करण्यात आला आणि या जमावाला पोलिसांनी पांगवण्यासाठी प्रयत्न करून हा जमाव दूर केला। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी जमाव पांगवण्यासाठी हवेमध्ये अश्रुधुराचे फायरिंग केली। स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ 1 चे चव्हाण, परिमंडळ 2 चे मोनिका राऊत यांच्यासह सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यानंतर या ठिकाणी परिस्थितीनुसार नियंत्रण मिळवले गेले। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।